नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। भारताच्या मुलींनी इतिहास घडवला, विश्वचषक जिंकून चक दे इंडियाची आठवण करून दिली। भारतीय महिलांनी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे। संपूर्ण भारतवासियांनी परत दुसरी दिवाळी सादर करत हे यश संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला। शफाली वर्मा प्लेयर ऑफ द मॅच तर दीप्ती शर्मा ठरले प्लेयर ऑफ द सिरीज। या विश्वचषकात सांगलीची स्मृती मानधना हिची दमदार कामगिरी। विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीमध्ये चौकात चौकात होर्डिंग लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि पोरींनी इतिहास घडवला। वुमेन्स वन डे वर्ल्ड कप 2025च्या फायनलमध्ये भारतीय रणांगणींनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आणि विश्वचषकावर भारतीय तिरंगा अभिमानाने झळकवला। शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या जोडीच्या भेदक गोलंदाजीने हा विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली। विशेष म्हणजे हा भारताने पटकावलेला पहिला वुमेन्स वन डे वर्ल्ड कप आहे। इतिहास कधीही आपोआप घडत नाही, तो घडवावा लागतो। हेच आज आपल्या मुलींनी जगाला दाखवून दिलं। नारी शक्तीचा हा ऐतिहासिक विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे। कॅप्टन हरमनप्रीत कौर हिच्यासह भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूस लोकसंदेश न्यूज मीडियातर्फे मनःपूर्वक सलाम व सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन। लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।